सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा पाऊस व अतिवृष्टी झाल्यास आपत्ती यंत्रणा अलर्ट असल्याचे पाहायला मिळाले। एनडीआरएफ पथक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहे। आज या पथकाने कणकवली शहरातील गणपती साना येथे पोलीस पाटील, कोतवाल, महसूल कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले। यावेळी स्वतः प्रांत अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार निशांत देशपांडे, मुख्याधिकारी गौरी पाटील, पोलीस निरीक्षक मगदूम, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी या बोटीवर बसून नदीपात्रात कसे कामकाज चालते याची माहिती जाणून घेतली। एनडीआरएफ पथक कणकवली दाखल झालं, प्रशिक्षण दिलेलं आहे, काय सांगाल? नमस्कार, माझं नाव इन्स्पेक्टर नितीन, 5वी वाहिनी राष्ट्रीय आपदा मोचन बल पुणे। सध्याची जी मान्सूनची परिस्थिती आहे आणि रेड अलर्ट जारी केलेला होता, त्या अनुषंगाने एक टीम सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दाखल झालेली आहे आणि त्यासोबतच ह्या टीमद्वारे कम्युनिटी अवेअरनेस प्रोग्रामसुद्धा चालवला जातो आहे। आज कणकवली या ठिकाणी हा प्रोग्राम घेण्यात आला, त्यासाठी जे स्थानिक प्रशासन आहे त्याचे सर्व पदाधिकारी या कम्युनिटी अवेअरनेस प्रोग्रामसाठी उपस्थित होते। सर्वांनी बोट संदर्भात जी इन्फ्लेटेबल रेस्क्यू बोट असते त्याची माहिती घेतली, प्रशिक्षण घेतली, कसे त्याला असेंबल करायचं, डिसेंबल करायचं आणि कसे रेस्क्यू ऑपरेशन त्या बोटीद्वारे आपण चालवतो त्याचे प्रशिक्षण इथे देण्यात आलेलं आहे। विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग।